असल्यानं भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत। तर एका कार्यक्रमामध्ये बडगुजर यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर बडगुजरांच्या प्रवेशाच्या चर्चा अधिकच गंभीरतेने सुरू झाल्या। उभाटा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेतून हकालपट्टी झालेली आहे। मात्र सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये जाणार, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आता भाजपमधून विरोध होऊ लागलेला आहे। भाजपच्या नाशिक पश्चिमचे आमदार आहे खरं तर सीमा हिरे यांनाच यापूर्वी बडगुजरांकडून अनेक वेळा निवडणुकीत आव्हानं दिली गेली। आपले वाद केवळ निवडणुकीपुरते नाही राहिले तर पोलीस ठाण्यांपर्यंत देखील आपले वाद गेले, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले। आता बडगुजरांची पुन्हा भाजपत एंट्री होती अशा प्रकारची चर्चा सुरू आहे। आपली भूमिका काय असणार आहे ह्या सगळ्यात? काल आणि आज प्रेसच्या माध्यमातून, मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, यांच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांपर्यंत हे पोहोचलं की सुधाकर बडगुजर हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। खरं तर अशी आधी कुठलीही पक्ष कार्यालयात चर्चा नाही किंवा कुठल्याही वरिष्ठांकडून निरोप नाही, हे अचानक प्रेसमध्ये आलेली चर्चा आहे। ज्या वेळेला हा विषय आला, जवळपास 2 वेळेला मी विधानसभा निवडणुकीत यांचा पराभव केलेला आहे। 2014 आणि त्याचबरोबर 2024 या दोन्ही वेळेला त्यांचा मोठ्या मताधिक्याने पहिल्या निवडणुकीत 30,000 मतांनी पराभव केला, जिथे मला 60,000 मतं होती त्यांना 30,000 होते। आणि आत्ता देखील मला 1,48,000 मतदान असेल तर त्यांना निम्म्याहूनही कमी, इतकं कमी मतदानाने त्यांना दोन्ही वेळेला पराभूत केलेला आहे। खरं तर या व्यक्तीची अत्यंत मलिन प्रतिमा आहे। तुम्ही आज कोणालाही नाशिकमध्ये विचारलं तर एकही म्हणजे लहान व्यक्तीसुद्धा त्यांच्याबद्दल चांगलं कोणीही सांगणार नाही। निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आमचे कार्यकर्ते प्रचार करत होते त्यावेळेला जे कार्यकर्ते पुढे यायचे प्रचार करायला, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला। मग त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकावणं असेल, त्यांना काहीतरी बोलणं असेल, चिडवणं असेल किंवा विविध प्रकारचे त्रास या निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या कार्यकर्त्यांनी सहन केले। हे जरी झालं तरी त्या निवडणुकीत त्यांनी पाहिलं की किती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सगळे पेटून उठले होते, कारण समोर बडगुजर होते।